रामकृष्ण हरी माऊली. माहिती आहे का, एक असा संत होता जो मातीची भांडी घडवत घडवत स्वतःचं आयुष्यही भक्तीमध्ये घडवत होता. पण एक दिवशी विठ्ठलाने त्याची परीक्षा अशी घेतली की सगळं पंढरपूर थक्क झालं. तर ही कथा आहे संत गोरा कुंभाराची, त्या महान भक्ताची ज्यांच्या हातात माती होती पण हृदयात फक्त मोठी भक्ती आणि विठ्ठलाचं नाव होतं. भांडी बनवताना ते विठ्ठल नामात इतके रमून जात असत की त्यांना जगाचंही भान राहायचं नाही. संत गोरा कुंभाराची भक्ती इतकी निरागस आणि प्रेमाने भरलेली होती की विठ्ठल स्वतः त्यांच्या प्रेमामध्ये भारावून गेले. त्यांच्या जीवनात आलेल्या कठीण प्रसंगाने त्यांना खचवलं नाही, उलट त्यांची भक्ती अजूनही प्रबळ झाली. विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या भक्तामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल नाव येत असेल तर त्याच्यावर आपले पांडुरंग किती प्रेम करत असतील. आणि देव आपल्या भक्ताची परीक्षा घेतो तेव्हा त्या भक्ताचं जीवन इतिहासच बनून जातं. गोरोबांच्या आईचं नाव रखुमाई आणि पित्याचं नाव माधवबुवा होतं. त्यांना एका पाठोपाठ 7 अपत्ये जन्माला आली, पण यापैकी एकही अपत्य फार काळ जगले नाही. जन्मलेल्या प्रत्येक बाळाचा मृत्यू पाहणं असं अथांग दुःख या मातापित्यांच्या वाटी आलं होतं. माधवबुवांनी आपल्या 7ही मुलांचा मृतदेह अगदी जड अंतःकरणाने मातीत पुरले. त्यांचे मन आतून तुटले होते, डोळ्यातील अश्रू सुकून गेले होते. तरी देखील त्यांची ईश्वरावरील श्रद्धा कसलीच कमी झाली नव्हती. त्यांची हळहळ विठ्ठलापर्यंत पोचली आणि एके दिवशी विठ्ठल अत्यंत तेजस्वी ब्राह्मणाचं रूप घेऊन माधवबुवांच्या अंगणात आले. त्या ब्राह्मणाने माधवबुवांना त्यांच्या दुःखाचे कारण अगदी प्रेमाने विचारले. माधवबुवांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते देवाला म्हणाले, हे देवा, माझ्या 7ही मुलांचा मृतदेह मी या मातीत पुरला आहे. ब्राह्मणाने अत्यंत प्रेमाने माधवबुवांना उठवले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना विचारले, ही सगळी मुले कुठे पुरली आहेत, तिथली मला जागा दाखवा. माधवबुवांनी ती जागा दाखवताच विठ्ठलाच्या एकाच दृष्टीने चमत्कार झाला. ती 7ही मुले जिवंत झाली. विठ्ठलरूपी ब्राह्मणाने त्या 7ही मुलांना त्यांच्या कर्मानुसार त्यांना स्वर्गात पाठवले आणि 8वा पुत्र वर येताच त्याला माधवबुवा आणि रखुमाईच्या हातात सोपवले. विठ्ठलरूपी ब्राह्मणाने माधवबुवांना सांगितले, हा पुत्र गोरा म्हणजे खड्ड्यातून बाहेर आला आहे, तर याचं नाव गोरा असेल आणि हा माझा परमभक्त म्हणून जगात नावारूपास येईल. असे बोलून तो तेजस्वी ब्राह्मण तिथून लुप्त झाला आणि माधवबुवांना जाणवले की साक्षात पंढरीनाथ माझ्या भेटीला आले आहेत. जेव्हा गोरोबा मोठे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय त्यांनी अगदी निष्ठेने पुढे चालवला. मातीचा चिखल तुडवताना ते एका भक्तीच्या धुंदीत जात असत, जिथे त्यांना स्वतःच्या देहाचेही भान नसायचे. ते नाचायचे, विठ्ठलाचे अभंग गायचे आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेम अश्रू व्हायचे. त्यांचं हे भक्तीनं भरलेलं रूप पाहून गावातील लोक त्यांना प्रेमाने गोरोबा काका असे म्हणत. गोरोबा वयात आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांचा विवाह एका संती नावाच्या मुलीशी लावून दिला. त्यानंतर संतीच्या पोटी एक सुंदर तेजस्वी मुलाचा जन्म झाला. नंतर संतीचे आयुष्य आनंदाने भारावून गेले. तिला वाटले, आता तरी आपले पती भक्तीच्या धुंदीतून बाहेर येऊन आपल्या संसाराकडे आणि आपल्या बाळाकडे लक्ष देतील. परंतु गोरोबांना या संसाराचे आणि मोहाचे कसलेही आकर्षण राहिले नव्हते. एकदा गोरा कुंभार विठ्ठल नामात इतके तल्लीन झाले होते की ते माती तुडवत भांडी बनवत होते. त्याच वेळी त्यांचे लहान मूल खेळत खेळत त्या मातीमध्ये आले. पण गोरा कुंभार भजनात इतके दंग होते की त्यांना काहीच जाणवले नाही आणि चुकून त्या मुलालाही त्यांनी मातीसोबत तुडवले. काही वेळाने त्यांच्या पत्नीने मुलाला शोधले आणि हा प्रकार पाहून ती दुःखी झाली. पण गोरा कुंभाराने पूर्ण श्रद्धेने विठोबाचे नामस्मरण केले. त्यांच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठलाने त्या मुलाला पुन्हा जिवंत केले आणि गोरोबाच्या भक्तीमुळे त्यांचा पुत्र पुन्हा जिवंत झाला. अशी होती संत गोरा कुंभाराच्या भक्तीची परीक्षा. आणि ही कथा आजही वारकरी परंपरेत सांगितली जाते. या कथेतून भक्ती, नामस्मरण आणि ईश्वरावरील पूर्ण विश्वास यांचे महत्त्व सांगितले जाते.
संत गोरा कुंभाराच्या अभंगामध्येही साधेपणा आणि भक्ती दिसून येते. जय जय रामकृष्ण हरी.